जय बाळूमामा सगळ्यांना. तर आज मी नवीन एक्सपेरिमेंट करायला लागल्या, म्हणजे ही पहिल्यांदाच मी करत नाही. मी ही संक्रांतीला पण एक्सपेरिमेंट केलता केसांसोबत माझ्या. तर मी एवढ्या येण्या का घातल्यात मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. पण येण्या घालून झाल्यानंतर ना मी लागली होती बोरनांच्या तयारीला. जानूचं मला बोरनान घालायचं आहे म्हणून. तर इथं फुगवताना वैताग आलता. तोंड पण दुखायला लागलं आणि पोट पण दुखायला लागलं. सगळी हवा संपली होती पोटातली. आणि नंतर ना कसं तर डेकोरेशन केलं आणि ही जी मी जानूचं नाव काढायचं एक्सपेरिमेंट केलता ना, ती म्हणजे केला नसता तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. कारण फुकट मेहनत घालवली मी. कारण त्याच्यात मी जी डेकोरेशनचं सामान आणलं होतं ना, त्याच्यात एक पतंग आलता. त्याच्यावर नाव लिहायचं ऑप्शन होतं. नंतर बोरन्हाण घालायसाठी जी चिरमुरं, बिस्किटं, चॉकलेट जी लागते ते सगळं एकत्र करून घेतलं, म्हणजे सेट करून घेतलं. आणि नंतर ना बघा ही मी वेण्या याच्यासाठी घातल्या होत्या, की अशी केसं व्हावीत म्हणून. आणि हीच अशीच केसं मी संक्रांतीला पण केलती. आणि माझी नॅचरल केस अशीच होती कुरळी आणि नंतर ना मला स्ट्रेट केस पाहिजे होती म्हणून मी परमनंट स्ट्रेटनिंग करून घेतलं होतं. आणि नंतर ना आता जी नॅचरल ग्रोथ झाली आहे ती वेगळी दिसत होती आणि खालची केस स्ट्रेट दिसत होती म्हणून मी ही एक्सपेरिमेंट करते माझ्या केसांसोबत. नंतर ना मी माझं आवरून घेतलं आणि नंतर ना जानूचं आवरायला घेतलं. माझं आवरूसपर्यंत तिला दम पण नव्हता. माझंच आवर म्हणून अगोदर मला फ्रॉक घाल म्हणून रडत होती ती. नंतर तिचं आवरून झाल्यानंतर ती पोरांच्या घोळक्यात जाऊन बसली. आणि पोरांचं काय असतंय काय माहिती, त्यांना दुसरी पोरं जी करतात ना तीच त्यांना करायचं असते. हिला पाटावर बसायचं नव्हतं म्हणून पोरांच्या घोळक्यात जाऊन बसली होती. तिला कसं तर गोड बोलून पाटावर बसवलं आणि पहिल्यांदा बायकांनी बोरन्हाण घालून घेतलं. नंतर यांना म्हटलं आपण पण दोघं जरा व्हिडिओ करूया म्हणून आम्ही पण दोघांनी घालून घेतलं बोरन्हाण. आणि आम्ही घालतोय तोपर्यंत पोरासनी दम नव्हता. तो सगळी एकदम पालती पडली होती. ते सगळं गोळा करायला चॉकलेटं, बोरं वगैरे सगळं. नंतर बायकांना हळदी-कुंकू लावलं, तिळगुळ वाटलं आणि आणलेला वाण पण वाटला आणि नंतर ना म्हटलं आता सगळं आवरूया. झाडू वगैरे मारला आणि गोळा करताना एवढी अपदा झाली ना सगळं बोलायचं काम नाही. सगळीकडे चिरमुरं झालं होतं. मग नंतर ना मी आणि आमच्या नंदनं सगळं गोळा केलं आणि नंतर आता म्हटलं जरा फोटो व्हिडिओ घेऊया म्हणून व्हिडिओ काढत होतो तर ती मागचं झिरमुळ्या सगळ्या माझ्या अंगाला चिकटून सगळ्या गोळा झाल्या. आणि माझं सगळं आवरण्यात माझं जानूकडे लक्षच नव्हतं. तिच्या तिनं हातानं वडा घेतला आणि खात बसली होती. तिला वाटलं असेल की आता आपल्याकडे कोण लक्ष देत नाही. आपलं पोटाचं आपणच बघावं म्हणून. तर असा झाला बोरन्हाण सोहळा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.